मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली यांच्याकडून परदेशी नागरिकास 2.12 कोटी रुपयांचे अंमली पदार्थांसह अटक। मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली यांना मिळालेल्या माहितीनुसार निळजेगाव येथील तलावाजवळील सार्वजनिक रोडवर छापा टाकून सदर ठिकाणी मिळून आलेल्या आरोपिताकडून एकूण 1.51 किलो मॅफेड्रॉन MD किंमत अंदाजे 2.12 कोटी रकमेपेक्षा अधिक किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी हा मूळ राहणार वोरी कोस्ट देशातील असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। यापूर्वी गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत 2.25 कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन MD पकडण्यात आले होते। त्या अनुषंगाने नवी मुंबई परिसरात आरोपींचा शोध घेत असताना वरील माहिती मिळाल्याने यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरहान उर्फ मोहम्मद राहीब सलीम शेख यांच्याकडून बेंगलोर येथील चोरीची गाडी MD सह ताब्यात घेण्यात आलेली आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अंमली पदार्थाच्या विक्रीबाबत काही गोपनीय माहिती असल्यास अंमली पदार्थ विरोधी कक्ष कल्याण तसेच मानपाडा पोलीस ठाणे यांच्या दूरध्वनी क्रमांक 0251 24 70 104 यावर संपर्क साधावा। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल। सदरची यशस्वी कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सो, माननीय पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, माननीय अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग संजय जाधव सो, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण श्री अतुल झेंडे सो, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे सो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक प्रशासन दत्तात्रय गुंड, सहायक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक अजय कुंभार, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार माळी, राठोड, आडे, पोलीस शिपाई गरुड, पोलीस शिपाई झांजुर्णे, पोलीस शिपाई चौधर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। मोठी कामगिरी केली आणि जवळपास 2 कोटी ड्रग्ज आणि परदेशी नागरिकांना अटक केली। मानपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पूर्ण आपली सिनियर पी आणि त्यांच्या सर्व टीमनी ही अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण 2 कोटीपेक्षा जास्त किमतीचं MD या भागातून आपण जप्त केलं होतं पलावा एरियामधून आणि त्याच्यामध्ये आपण 4 जणांना अटक केलेली होती। त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून बाहेर देशात जात असताना त्याला अटक केलेली होती। त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून चोरी केलेली गाडी बेंगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्याकडून सुद्धा आपण परत MD त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे। आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले पोलीस स्टेशनचे सिनियर PI नंतर PI गुंड, PI चोपडे, API सागर चव्हाण, API कुंभार आणि सर्व आमचे DBचं पथक यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की परदेशी नागरिक निळजे भागामध्ये MD विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्या त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे 2 कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल 1500 ग्रॅमपेक्षा जास्त MD त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे। त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 2 कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे ईसा बकायोका, वय 36। त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो। यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं आतापर्यंत आपला निष्पन्न झालेला आहे आणि तो निळजे भागामध्ये सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। आता ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण 4 आरोपी आणि आताच्या ह्या गुन्ह्यामध्ये 1 आरोपी आणि जवळजवळ 4 कोटीपेक्षा जास्त MD ह्या मागच्या 8 दिवसामध्ये आपण या पूर्ण निळजे आणि पलावा या भागातून आपण हस्तगत केलेला आहे। सदरची कामगिरी जी आहे आमचे माननीय CP सर आशुतोष डुमरे सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार माळी, पोलीस हवालदार राठोड, पोलीस शिपाई आडे, पोलीस शिपाई गरुड, पोलीस शिपाई झांजुर्णे आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर PI संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मानपाडा पोलीस स्टेशन केलेली आहे। सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सदरचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता, त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचा तपास सुरू आहे आणि निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी त्यावर निष्पन्न होऊ शकतात। त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे कुठून येतो, कशा प्रकारे। स्टार न्यूज ब्युरो, मुंबई।